महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना ही रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येते। शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सावध भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे। 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। मी मुख्यमंत्र्यांची त्या प्रश्नावर बसणार आहे, पण वारंवार मला असं वाटतं की या महामार्गाची काही आवश्यकता नाही। आज बाकीचे जे रस्ते आहेत ते रस्ते आधी चांगले करूया। तर हा शक्तीपीठ महामार्ग नेमका काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्ध्यातल्या पवनारमध्ये सुरू गोव्याच्या सीमेवर पत्रादेवीला हा मार्ग समाप्त होणार आहे। नागपूर ते गोवा प्रवास 18 तासांऐवजी 8 तासांमध्ये त्यामुळे शक्य होणार आहे। वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे। आठशे 2 किलोमीटरचा प्रस्तावित हा रस्ता आहे। 27,000 एकर जमीन त्यासाठी संपादित करण्यात येणार होती। तर कुठली देवस्थानं जोडली जाणार आहेत पाहूया। सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औदुंबराचं दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, ज्योतिबाचं देवस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, कुणकेश्वराचं मंदिर, पत्रादेवी, अशा प्रकारे ही देवस्थानं या शक्तीपीठ महामार्गाने जोडली जाणार आहेत।